लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्षाबंधन हप्ता या हप्त्याचे वितरण मागील 2 दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात सुरू असलेले आपण पाहत आहोत। परंतु यामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं मत आहे की आम्हाला जून महिन्यापर्यंत या योजनेचे पैसे आले होते, परंतु आम्हाला आता जुलै महिन्याचा हप्ता का आला नाही। 2 दिवसांमध्ये आमच्या बँक खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण झालेले नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्या लाडक्या बहिणींचे पात्र असूनही पैसे आले नाहीत त्या लाडक्या बहिणींबाबत पुढे काय होणार, तुम्हाला कोणते महत्त्वाचे काम करावे लागेल तरच तुमच्या या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण एक गोष्ट क्लिअर केली आहे की रक्षाबंधन निमित्त मिळणारे पैसे हे 1500 रुपयेच असणार आहेत। हे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार नाहीत, ज्याबाबत वारंवार आणि सातत्याने सर्वांच्या वतीने सांगितलं जात होतं की लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळतील, 3000 रुपये मिळतील। तर हे 3000 रुपये मिळणार नाहीत, तर हे 1500 रुपयेच मिळणार आहेत आणि जो हप्ता आहे तो जुलै महिन्याचा हप्ता आहे। मग हा हप्ता अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अद्यापही का जमा झाला नाही, तसेच नक्की कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे आले नाहीत, चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून या योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो करत आहोत। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे यामध्ये आम्हाला एक प्रामुख्याने बाब जाणवली, ते म्हणजे एससी कॅटेगरी असेल किंवा एसटी कॅटेगरी असेल, जास्तीत जास्त एससी अर्थातच अनुसूचित जाती या प्रवर्गातील महिलांचे लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण काही प्रमाणामध्ये कमी झालं आहे। या ठिकाणी बघा तुम्ही कमेंट पाहू शकता, एससी चे पैसे आले नाहीत। आमच्या व्हिडिओला या महिलांनी केलेल्या कमेंट आहेत, त्याखाली परत बघा, हो सर एससी कॅटेगरीला नाही आले, त्यानंतर परत एससी कॅटेगरी नाही आले, एससी कास्टला नाही आले। मग हे असं जाणवल्यानंतर ही सर्व माहिती आम्हाला कळल्यानंतर अनेक मेसेजेस पाहिल्यानंतर मी काय केलं, मी आपल्या पेजवरती एक सर्वे केला, ज्यामध्ये मी विचारला प्रश्न की लाडकी बहीण योजनेमध्ये एससी कास्ट मधील कोणत्या महिलांना पैसे आले नाहीत का। तर यामध्ये नाहीचा आकडा आहे, 820 महिलांनी सांगितलं की आमचे पैसे आले नाहीत, तर 305 महिलांच्या मते त्यांचे लाडकी बहीण योजनेचे एससी कास्ट मध्ये असूनही पैसे जमा झालेत। लक्षात घ्या, या अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच हप्ता वितरणाबाबतचे जीआर आले होते। यामध्ये पहिला जीआर हा 12 ऑगस्ट रोजी आला होता आणि दुसरा जीआर हा आपण पाहिलं की 25 तारखेला त्या ठिकाणी आला होता आणि त्यानंतर या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील काही महिलांच्या खात्यावरती पैसे आले नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे। मग यातील एक महत्त्वाचा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर आपण सकाळीच पाहिलं होतं आपल्या पेजवर देखील आणि चॅनलवर देखील, म्हणजे कालच आपण पाहिलेलं की ज्यामध्ये आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांच्या वतीने स्वतः त्या ठिकाणी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आली होती, ज्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलाय की 3 दिवस या हप्त्याचे वितरण चालणार आहे। अर्थातच पहिला दिवस 25, नंतर 26 आणि 27 तारखेला देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। म्हणूनच ज्या एससी समाजातील असतील, एसटी समाजातील असतील, ज्या महिलांना अद्याप पैसे जमा झाले नाहीत, तुमचा जर जून महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर तुम्हाला जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील होणार आहे आणि आजच या हप्त्याचे वितरण तुमच्या बँक खात्यावरती होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता आहे। त्यासोबतच रक्षाबंधनाच्या निमित्ताने आता आपण बोलू की या मग जर ज्या महिलांना पैसे आले आहेत त्यांनी काय करायचं, तर लक्षात घ्या, तुम्ही काहीही करण्याची कोणती आवश्यकता नाही, तुमच्या खात्यावर देखील आज पैसे जमा होतील। 1,65,00,000 लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त मिळणारा हा जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही। आता पुढचा मुद्दा जो होता की 3000 रुपये वितरणाबाबतचे काय झालं, लाडक्या बहिणींना 3000 रुपये येणार होते, मग ते का आले नाहीत, तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, यामध्ये स्पष्टपणे जुलै महिन्याबाबत उल्लेख केलाय, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा कुठेही आपल्याला उल्लेख दिसला नाही। पण यामध्ये आम्ही काय मागणी करतोय की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण रक्षाबंधन पर्यंत शक्य नाही ना, ठीक आहे, पण तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण महिना संपायच्या आधी करा, म्हणजेच की 28 तारखेनंतर देखील 3 दिवस शिल्लक आहेत। या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुन्हा एकदा 1500 रुपयांचे वितरण करून द्या, जेणेकरून लाडक्या बहिणींना या महिन्यामध्ये जरी 2 हप्त्यांचे 3000 रुपये मिळाले तर देखील लाडक्या बहिणी काही प्रमाणामध्ये समाधानी असतील। मग अशा पद्धतीने वितरण करायचे असल्यास या संदर्भातील देखील जीआर येत्या 1-2 दिवसांमध्ये येईल का नाही हे देखील पाहणं तेवढंच आवश्यक ठरणार आहे। लाडकी बहीण योजना नवीन ई-केवायसी बाबतचा कोणताही निर्णय अद्याप तरी झालेला नाही, या देखील शंका तुमच्या मनातून दूर काढून टाकतो। आता योजनेबाबतच्या पुढीलही कोणत्याही अपडेट आले आणि वितरण सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या पेजवर, चॅनलवर सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने माहिती मिळते, म्हणून आपल्या पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुढच्या माहितीसाठी आणि तुमचे सर्व प्रश्न कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा।